हे बघा किती छान पांढरे शुभ्र पापड तयार झाले आपले. एक वाटी साबुदाणा, खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला. भाजून झालाय आपला साबुदाणा. आता आपण काढून घेऊ. साबुदाणा थंड झाला आहे. आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊ. छान कडक भाजला गेला आहे साबुदाणा. कडक भाजल्याने काय होते, छान बारीक पावडर होते. नाहीतर मग खूप जाडसर निघतो जर कच्चा असला तर, कमी भाजला गेला असेल तर. म्हणून शक्यतोवर चांगला खमंग भाजूनच पावडर करायची आपल्याला. ही बघा किती छान बारीक पावडर झाली आहे. कारण आपण साबुदाणा छान खमंग भाजलेला होता, त्यामुळे अगदी सहजपणे अगदी बारीक पावडर झालेली बघा. आता बटाटे उकडून घेऊ आपण. तर 5-6 मिरच्या आपण बारीक करून घेऊ खलबत्त्यात. बटाटे उकडून झाले आपले. आपण साल काढून घेतली आहे आणि आता मी छोटीशी किसणी घेतलेली आहे. यावरती आपण असे बटाटे प्लेन करून घेऊ. साबुदाणा आपण गाळून घेऊ. हा गाळलेला साबुदाणा आपण यात टाकून घेऊ. बारीक केलेल्या मिरच्या, मीठ, गोळा आपण एकजीव करून घेतलेला आहे. इथे कढईत पाणी उकळायला ठेवलं आहे आणि आपण आता चाळणी ठेवू त्यावरती आणि आपण आता याला वाफवून घेऊ. पीठ मस्त छान वाफवलं गेलं आहे. आता पीठ गरम असताना आपण याला चुरून घेऊ. इथे प्लास्टिक घेतलं आहे आणि याला तेल लावून घेते थोडंसं. हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं गोल गोल लाटी करून घेऊ. आणि यावरती ठेवून घेऊ.
प्लास्टिकवर, त्यावर आणखीन एक प्लास्टिक टाकू आणि याला आपण लाटून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण हे लाटून घेतले आणि आपण आता याला काढून घेऊ. आता आपण याला कपड्यावर टाकून घेऊ. जमलं. पापड सुकलेत आपले. आपण आता तळून बघू. इथे मी कढईत तेल ठेवलं आहे. हे बघा किती छान पांढरे शुभ्र पापड तयार झाले आपले.